नमस्ते मित्रांनो, टेट परीक्षा 2025 एका महत्त्वाच्या विषयावर आपल्याला चर्चा करायची. चर्चा करण्याच्या अगोदर तुम्ही राहुल शिंदे गुरुजी चापडगावकर हा चॅनल सबस्क्राईब करा. मित्रांनो, सर्वसाधारणपणे 2 लाख विद्यार्थ्यांनी टेट परीक्षा 2025 दिली आणि त्यापैकी बरेच विद्यार्थी हे कमी मार्कावर आहेत, म्हणजे 40-50 मार्काच्या खाली मार्क असणारे सुद्धा बरेच विद्यार्थी आहेत. आता त्या विद्यार्थ्यांनी ह्या कॉम्पिटिशनमध्ये राहावं की न राहावं हा मोठा प्रश्न आहे. 0 मार्कवाले बरेच विद्यार्थी आहेत, ते सुद्धा कट होणार आहेत. डबल नावावाले विद्यार्थी आहेत, ते सुद्धा कट होणार आहेत. मित्रांनो, सिंगल ज्यांनी फक्त असं राहुल त्यानंतर असं सुनील अशी नावावली आहेत, ते सुद्धा या परीक्षेतून कॉम्पिटिशनमधून कट होणार आहेत मित्रांनो. आणि राहिला विषय निकालाबाबत जी शंका निर्माण केली होती, जी गोष्ट विद्यार्थ्यांनी परीक्षा परिषदेपर्यंत पोहोचवली आणि परीक्षा परिषदेने IBS कडे हा सगळं निकाल मागितलेला आहे. चेकिंगसाठी ज्यांनी फॉर्म भरला होता किंवा ज्यांनी अर्ज केलेला आहे अशा विद्यार्थ्यांचा निकाल परत तपासला जाईल किंवा संपूर्ण विद्यार्थ्यांचा निकाल हा परत लावला जाईल, प्रसिद्ध केला जाईल. परंतु मित्रांनो, या निकालामध्ये जर काही काळबेरं झाला असेल आणि तशी शंका निर्माण झाली असेल तुमच्या मनात, तर तुमच्याकडे पुरावा असतील तर तुम्ही परीक्षा परिषदेला सादर करा आणि ते परीक्षा परिषद त्याच्यावर नक्कीच काहीतरी ही करेल. साधारण पुढल्या आठवड्यामध्ये एक नोटिफिकेशन परीक्षा परिषद जाहीर करू शकते. त्या नोटिफिकेशनमध्ये पुढील जो कार्यक्रम आहे तो कशा प्रकारचा असेल या संदर्भात त्या नोटिफिकेशनमध्ये तुम्हाला सांगितलं जाईल. म्हणजे साधारण पुढं रजिस्ट्रेशन कधी करायचं, रजिस्ट्रेशनसाठी कोणते कागदपत्र पाहिजेत, त्यानंतर पोर्टलवर जाहिरात कधी पडणार, त्यानंतर जागा किती निघतात, ह्या सगळ्या गोष्टींची एक संक्षिप्त परिपत्रक नोटिफिकेशन साधारण पुढल्या आठवड्यामध्ये जाहीर केलं जाऊ शकतं. साधारण ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये रजिस्ट्रेशन चालू होऊन भरती प्रक्रिया सुद्धा चालू होऊ शकते. त्याच्या अगोदर हा संच मान्यतेसंदर्भात जो निकाल आहे तो निकाल येणं बाकी आहे. आणि मित्रांनो, आता आपल्याला फक्त एकच काम करायचंय, ते म्हणजे जास्तीत जास्त जागा कशा निर्माण होतील किंवा जास्तीत जास्त जागाची जाहिरात कशी निघेल यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा आहे. साधारण ही शैक्षणिक वर्ष म्हणजे 25-26 हे शैक्षणिक वर्ष आहे. या 25-26 शैक्षणिक वर्ष हे साधारण 31 मे पर्यंत असतं. समजा मे 2026 पर्यंत हे शैक्षणिक वर्ष आहे. तर मे 2026 पर्यंतच्या शैक्षणिक वर्षातील जेवढे रिटायर होणारे, संभाव्य रिटायर होणारे लोक आहेत, त्या रिटायर होणाऱ्या लोकांची सुद्धा जागा या भरती प्रक्रियेमध्ये दाखवल्या गेल्या पाहिजेत. त्यानंतर जे काही आणखी रिक्त राहणारी जागा आहेत किंवा वाढीव पदं आहेत, संच मान्यतेनुसार वाढीव झालेली पदं आहेत, ती सुद्धा जागा याच्यामध्ये दाखवल्या गेल्या पाहिजेत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या संच मान्यतेचा निकाल आपल्या बाजूने जर लागला मित्रांनो, तर साधारण 25 ते 30 हजार जागा आपल्याला भरती प्रक्रियेमध्ये आपल्याला उपलब्ध होतील आणि मग बऱ्याच लोकांचं या भरतीमध्ये शिक्षक म्हणून नियुक्ती होऊ शकते. जागा कमी निघल्या मेरिट हाय लागणार, जागा जास्त निघल्या मेरिट कमी लागणार. हे साधं सोपं सरळ गणित आहे मित्रांनो. त्यामुळं या सर्व गोष्टी आपल्यावर इथून पुढे परिणाम करणारे आहेत. मित्रांनो, अशाच चांगल्या आणि सत्य अपडेटसाठी तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.